अंधारबन नावाप्रमाणेच सूर्याची किरणेही जिथे पोचत नाहीत असं घनदाट जंगल, चहूबाजूनी कोसळणारे आणि पावलोपावली ओलांडावे लागणारे खळखळते धबधबे, दूर दूरवर पसरलेले हिरवीगार डोंगर, अशी स्वर्गीय अनुभूती देणारे ठिकाण. अंधारबन ट्रेकची आणखी एक खासियत म्हणजे या संपूर्ण ट्रेकमध्ये हिरडी गाव सोडले तर तुम्हाला कुठेच वस्तीच्या खुणा दिसणार नाहीत. चहूबाजूनी दूर दूरवर पसरलेले अथांग पर्वत आणि घनदाट जंगलातूनच अंधारबनाची वाट जाते. अशा या अंधारबनात जाण्यासाठी पुण्याहून फार दूर जायची गरज नाही. पुण्याहून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील पिंपरी गावातून अंधारबन ट्रेकचा सुरुवात होतो. साधारण 13 ते 14 किलोमीटरचा अंधारबनाचा जंगल रस्ता म्हणजे अनेक पशुपक्षी व कीटकांचे घर आणि निसर्ग संपत्ती व मनमोहक दृश्यांचा खजिनाच म्हणायचा. नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आत्ता पोचलेलो आहे अंधारबनमध्ये. अंधारबन हा आपल्या मुळशीमध्ये ताम्हिणी घाटामध्ये येतो. आम्ही सकाळी पुण्यावरून आलो होतो 7 वाजता. तर तुम्हाला पुण्यावरून आपल्या अंधारबन ट्रेकच्या पॉईंटजवळ येण्यासाठी 2 तास लागतात. आणि तुम्ही बघू शकता. आणि हे आमचे पूर्ण कार्यकर्ते आहेत. रस्ता आहे, डायरेक्ट पुण्यात. तर आम्ही आत्ता अंधारबनचा ट्रेक सुरू करतो. तर अंधारबन ट्रेक सुरू करण्यासाठी तुम्हाला 140 रुपयाची ही म्हणजे तुम्हाला पावती करावी लागते. तेव्हा तुम्हाला एंट्री भेटते. एंट्री भेटल्यानंतर तुम्हाला गेटमधून असं सरळ पायवाटेने यावं लागतं. ते समोरच आल्यानंतर तुम्हाला असं सुंदर असा नजारा भेटतो. असे तुम्हाला छोटे मोठे धबधबे बघायला भेटतात. तर काही असे अतरंगी असतात ते वरून जातात. जसे आमचे आता हे कार्यकर्ते चालले आहेत. हे बघा. आणि ह्या ट्रेकमधले आपले सगळे दोघं तिघ आहेत. हे केदारनाथ रिटर्न आहेत. त्यांना भरपूर आत्मविश्वास आहे ट्रेकिंग करण्याचा. जय केदारनाथ, जय श्री केदार. तर आम्ही आत्ता पहिल्या पॅचमध्ये जाऊन पोचलेलो आहोत. आणि पहिल्या पॅचमध्ये आल्यानंतर तुम्हाला असे वरून तुम्हाला सुंदर असा नजारा बघायला भेटतो. अतिशय सुंदर असा नजारा आहे. तुम्ही बघू शकता. छोटे मोठे तुम्हाला धबधबे बघायला भेटतात. हे बघा. मनोज साहेब, मनोज इकडे इकडून काढा तुला. चला. भावा जातो प्रोफेशनल. अंधारबन हा ट्रेक इतका म्हणजे अवघड पण नाही आहे आणि इझी पण नाही आहे. तुम्हाला मध्यम प्रकारचा तुम्हाला ट्रेक बघायला भेटतो. आणि इथं तुम्हाला भरपूर असे छोटे मोठे धबधबे आहेत ते पण बघायला भेटतात. सुंदर असा नजारा आहे. दऱ्या डोंगर आहेत. आमच्यासोबत आता 8 जण आम्ही आहोत. ते आमचे पूर्ण चंदगड तालुक्याचे असतील किंवा कोल्हापूरचे आहेत. आणि खूप दिवसापासूनची प्रतीक्षा होती की आपल्याला अंधारबनचा ट्रेक करायचा होता आणि तो आज आम्ही पूर्ण केलेला आहे. अंधारबन जंगल ट्रेक अंदाजे 13 ते 14 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे, जो पिंपरी धरणापासून सुरू होतो. ट्रेक मार्ग खूप दाट जंगलातून जातो. आपण बऱ्याचदा झाडांच्या सावलीत असाल. ट्रेकच्या मार्गावर काही विरळ पाणीप्रवाह आणि काही धबधबे आहेत. बिरा धरणाच्या दिशेने चढत असताना आपण कुंडलिका नदीच्या खोऱ्यात भीमा धरणाचे आणि ताम्हिणी घाट पर्वतरांगांची एक विस्तृत विहंगम दृश्य पाहू शकाल. या जंगलात असंख्य वन्य फुले आणि फुलपाखरे आहेत. तर मित्रांनो, फायनली आम्ही एक दुसऱ्या पॅचमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे एक पूल आहे. थोडंसं पुढं आल्यानंतर म्हणजे जवळजवळ 1 ते 2 तास ट्रेक केल्यानंतर तुम्हाला एक पूल भेटतं. त्या पुलाचं नाव युनिक नाव आहे. तुम्हाला मी व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला सांगेनच. आणि तुम्ही बघू शकता हे असं पुल आहे. सेकंड पॅच. सुंदर नजारा आहे. जेव्हा तुम्ही अंधारबनला येता तेव्हा अंधारबनमध्ये
तुम्हाला छोटी मोठी पूल पण बघायला भेटतात. मित्रांनो, तुम्ही थोडंसं पुढं जे पूल क्रॉस करून पुढे आल्यानंतर तुम्हाला एक 2 रस्ते भेटतात. एक लेफ्ट साईडला आणि एक सरळला आहे. झालं जो लेफ्ट साईडला आहे तो तुम्हाला व्ह्यू पॉईंट बघायला भेटतो आणि जो पुढं जो सरळ रस्ता होतो तो जो संपूर्ण ट्रेक आहे तो बघायला भेटतो. तुम्हाला आता मी व्ह्यू पॉईंट दाखवतो. हा एक व्ह्यू पॉईंट आहे, तुम्ही बघू शकता. इथं पूर्ण ढग, तुम्ही असं वाटतं तुम्हाला की आम्ही ढगातच आहे. पूर्ण ढग असे तुम्ही बघू शकता. आणि तो आम्ही आता व्ह्यू पॉईंट बघायला आलो आहे. तुम्हाला मी आता व्ह्यू पॉईंट दाखवतो. आता फायनली मित्रांनो, आम्ही जो व्ह्यू पॉईंट बघायचा होता तर आम्ही त्या व्ह्यू पॉईंटवर आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इतका सुंदर व्ह्यू पॉईंट आहे, जे की तुम्ही रील्सवर वगैरे किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. हाच तो व्ह्यू पॉईंट आहे, तो तुम्ही रील्सवर तुम्ही बघता. हार्डली 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हा व्ह्यू पॉईंट आहे. तुम्ही इथून व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे तुम्ही बघू शकता त्या व्ह्यू पॉईंटवर. हाच व्ह्यू पॉईंट. आता आम्ही चाललो आहे जो जंगलचा जो मेन म्हणजे पुढचा जो पार्ट आहे, ठीक आहे. तर आम्ही तिकडे आता चाललो आहे. जो व्ह्यू पॉईंट होता तो बघून आम्ही आता पुढील जंगल ट्रेक जो आहे तो कंप्लीट करणार आहोत. मित्रांनो, अंधारबनचा ट्रेक बिरा धरणापाशी संपतो. हे धरण कुंडलिका नदीचे उगमस्थान आहे. अंधारबनचा ट्रेक तसा सोपा असला तरी घनदाट जंगलामधून चालावे लागत असल्याने दमविणारा आहे. त्यामुळे येथे फिरताना पाण्याची बाटली, एनर्जी ड्रिंक सोबत ठेवावे. तामिनी घाटाच्या मध्यभागापासून 13 ते 14 किलोमीटर अंतरावरील अंधारबन घनदाट जंगलामुळे प्रसिद्ध आहे. येथील जंगल इतके दाट आहे की वृक्षवेलींच्या सावलीमुळे काहीसा अंधार निर्माण होतो. यावरूनच अंधारबन हे नाव पडले असावे. विशेषतः पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी निसर्गप्रेमी पर्यटक आवर्जून अंधारबनला भेट देतात. पुण्यापासून जवळ असलेल्या वीकेंड ट्रेकसाठीही ते लोकप्रिय आहे. तर हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. असंच नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये आम्ही भेटू, नवीन एका ॲडव्हेंचर आणि भन्नाट अशा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.